जय हरी विठ्ठल माऊली. आज आपण आपल्या लाडक्या श्री विठ्ठल आणि रुक्मिणी माता यांच्या पवित्र स्नानसेवेचा लाभ घेत आहोत. भक्तिभावाने, प्रेमाने आणि नम्रतेने ही सेवा देवाच्या चरणी अर्पण करूया. स्वागत आहे आपलं 108 FM या चॅनलवर. मी माऊली उषा बोलते. तुम्हाला ही स्नानसेवा कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा. जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी हे देखील कमेंट बॉक्समध्ये लिहा. आपण प्रेमपूर्वक श्री विठ्ठलांना स्नान घालत आहोत. जसं आई आपल्या लेकराला प्रेमाने आंघोळ घालते, तसंच भक्त देखील आपल्या विठू माऊलीची सेवा करतो. या स्नानामुळे आपल्या मनातील अहंकार, मत्सर आणि दुःख ही धुवून निघून जावो. आपण आपलं मनही निर्मळ, पवित्र ठेवण्याचा संकल्प करूया. कारण स्वच्छ मनातच देवाचा खरा वास असतो. कपाळी सुगंधी गंध लावत असताना आपल्या जीवनातही सद्गुणांचा, भक्तीचा सुगंध दरवळत राहो. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समाधान, आरोग्य, शांती नांदो. हे वस्त्र जे आपण श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला परिधान करत आहोत, ते वस्त्र म्हणजे श्रद्धा, भक्ती, प्रेमाचे अलंकार आहेत. आपणही आयुष्यात सदाचार, संयम, सेवाभावाची वस्त्रे धारण करूया. सुगंधी फुलांचा हार अर्पण करत असताना मी म्हणेन, हे पांडुरंगा, माझ्या मनातही या फुलांसारखी निर्मळ भक्ती फुलू दे. हे पांडुरंगा, तुझ्या नामस्मरणाची गोडी सदैव राहू दे. विठ्ठला, आमच्यावर तुझी कृपादृष्टी अखंड राहू दे. पांडुरंगा, आमच्या मनात, घरात भक्तीचा प्रकाश सदैव नांदू दे. कशी वाटली तुम्हाला ही सेवा? उद्या आषाढी एकादशी आहे. खूप छान आपण श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची सेवा करूया. या चॅनलवर तुम्ही उद्या नक्की बघा. नैवेद्य अर्पण करताना म्हणूया, प्राणाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय